मध्य पूर्वेमध्ये जे संकट उद्भवलंय, युद्ध परिस्थिती आहे, त्यामुळे LPGची टंचाई आपल्या राज्यात, आपल्या देशात निर्माण झाली आहे का याबद्दल वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या अफवा कानावरती पडतात। परंतु LPGची टंचाई विचारात घेता आणि भविष्यातल्या तरतुदीच्या दृष्टिकोनातनं केंद्र सरकार एक अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्याच्या विचारात आहे। केंद्र सरकार पाईपद्वारे पुरवला जाणारा नैसर्गिक वायू अर्थात PNG वापराला चालना देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळते। आणि याच्याच अंतर्गत पाणी कनेक्शन जसं घराघरात असतं, विजेचं कनेक्शन जसं घराघरात पाहायला मिळतं, त्याच धर्तीवर नागरिकांना PNG कनेक्शन उपलब्ध करून दिलं जाईल। या संदर्भातला निर्णय आज रात्री उशिरापर्यंत जाहीर होऊ शकतो। दिल्लीतल्या विज्ञान भवन इथे केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या अध्यक्षतेत एक बैठक पार पडली आणि या बैठकीनंतर PNG गॅसच्या निर्णयाच्या संदर्भात सरकारी हालचाली वाढलेल्या आहेत। आखातातून येणारा LPGचा पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे केंद्र सरकारनं आता PNGची निर्मिती वाढवण्यावरती भर दिलाय। 9 लाख मेट्रिक टनाच्या ऐवजी आता 11 लाख मेट्रिक टन निर्मितीपर्यंत PNG उत्पादन वाढवलं गेलंय आणि यासाठी राज्य सरकारनं सुद्धा सर्व महानगरपालिका आणि नगरपालिकांना PNG कनेक्शन देण्यासाठीच्या अटी शिथिल करण्याचे आदेश दिलेले आहेत। पाईप गॅस हा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न आहे। कालच आपण एक GR काढून सगळ्या महानगरपालिका नगरपालिका क्षेत्रांमध्ये गॅस पाईपलाईन टाकण्याकरता सगळ्या अटी आणि शर्ती या शिथिल केलेल्या आहेत। राईट ऑफ वेज त्यांना देण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत आणि या गॅस पाईपलाईन आपण जर टाकल्या तर आपल्याकडे PNG उपलब्ध आहे, त्यामुळे LPGची आवश्यकता पडणार नाही। शहरांवरचा LPGचा लोड जर आपण कमी केला तर भविष्यात अशा पद्धतीच्या ज्या काही सिच्युएशन्स उभ्या होतात त्याच्यामध्ये देखील आपल्याला कुठली अडचण येणार नाही। तर LPGच्या संभाव्य टंचाईच्या पार्श्वभूमीवरती PNG पाईपलाईन गॅस घराघरात पोहोचावा यासाठी सरकार प्रयत्नशील असेल। दरम्यान सगळ्या परिस्थितीत नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून LPGवरती सरकार उपाययोजना करत असताना राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांच्या एका वक्तव्यानं सर्वसामान्यांच्या पोटात भीतीचा गोळाच उठला। आगामी 3 महिन्यात घरगुती गॅसचा पुरवठा पूर्णपणे खंडित होण्याचं विधान छगन भुजबळांनी केलं आणि विविध चर्चांना उधाण आलं। PNGचा जे आहे PNG स्वस्त सुद्धा पडतो आणि PNGचा जास्तीत जास्त उपयोग झाला पाहिजे, प्रसार प्रचार झाला पाहिजे। मागे एक ते पत्रक त्यांचं होतं की 3 महिन्यानंतर जे आहे कदाचित जे आहे LPG बंद होईल, त्याच्या अगोदर सगळ्यांनी PNGचे जे आहेत निदान अर्ज वगैरे करून जास्तीत जास्त PNGच्या ज्या आहेत जोडण्या करून घेतल्या पाहिजेत। तर त्या दृष्टीने जिथे जिथे हे शक्य आहे काम सुरू आहे। तर PNG हा LPG पेक्षा अधिक फायदेशीर का आहे? सरकार सध्या PNG घराघरात पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील का दिसतंय ते आपण जाणून घेऊया। सध्या अनेकांच्या घरात LPG आहे तर काही जणांच्या घरात PNGचं म्हणजे पाईपलाईन गॅसचं कनेक्शन आहे। PNG LPG पेक्षा फायदेशीर का? तर PNG गॅसचं 50% उत्पादन हे आपल्या देशामध्येच होतं। म्हणजे PNGसाठी आपण इतर कुणावरती फारसे अवलंबून नाही। 50% PNGची कतार, UAE, अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशांमधनं आयात केली जाते। PNG पाईपलाईनद्वारे थेट घरापर्यंत पोहोचवता येतो आणि PNG LPGच्या तुलनेत स्वस्त सुद्धा आहे। LPG घरोघरी पोहोचवण्यासाठी वाहतूक आणि मनुष्यबळाचा खर्च हा जास्त असतो आणि PNGचं बिल विजेच्या बिलाप्रमाणे वापरलेल्या युनिट्सवरती आधारित असतं। LPG सिलेंडरमध्ये शेवटी थोडा गॅस शिल्लक राहतो, पण PNG तसं होत नाही आणि PNGचा जो पुरवठा आहे तो बऱ्याच अंशी विना अडथळा सुरू असतो। PNGचे दर LPGच्या तुलनेमध्ये अधिक स्थिर असतात आणि स्वस्त सुद्धा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।